नमस्कार मंडळी, कल्चरल स्पाइसमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या भारतीय संस्कृती आणि पाकशास्त्रामध्ये तुपाला खूप महत्त्व आहे. तूप हे पवित्र अग्नीमध्ये, भारतीय सणांमध्ये आणि आयुर्वेदामध्ये वापरले जाते. तुपाचा संस्कृतमध्ये घृत असा उल्लेख आहे. याचा अर्थ शिंपडणे असा होतो. तुपाच्या गुणधर्मामुळे त्याला लिक्विड गोल्ड असेही म्हणतात. चला तर मग बघूया हे लिक्विड गोल्ड आपल्या किचनमध्ये कसं बनतं ते. तूप बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दुधावरची साई म्हणजे मलाई किंवा क्रीम. हे बघा, मी 1.5 लिटर गाईचे दूध उकळून थंड केलेले आहे. तुम्ही बघू शकता दुधावर दाटसर साई आलेली आहे. आता आपण ही साई काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि फ्रीजमध्ये हे भांड पूर्ण भरेपर्यंत स्टोअर करणार आहोत. माझ्याकडे ही 1 आठवड्याची साई साठलेली आहे. यात आपण आता 1 चमचा दही विरजण म्हणून टाकणार आहोत. आता हे व्यवस्थित मिक्स करून रूम टेम्परेचरला रात्रभर ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी हे दही 1-2 तास फ्रीजमध्ये ठेवून मग लोणी काढण्यासाठी घ्यायचं आहे, कारण दही थंड असेल तर लोणी लवकर येते. दाखवल्याप्रमाणे हे 2 आठवड्याचे साईचे दही आहे. लोणी काढण्यासाठी आपल्याला एक खोलगट भांडे लागणार आहे, कारण दही घुसवताना त्याचे खूप शिंतोडे उठतात, म्हणून खोलगट भांडेच वापरावे. मी हे सर्व दही ह्या खोलगट भांड्यामध्ये काढून घेत आहे. यामध्ये 2 ग्लास थंड पाणी टाकायचे आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. मी इथे हँड ब्लेंडरचा वापर करत आहे. तुम्ही मिक्सर ग्राइंडर पण वापरू शकता. मला हँड ब्लेंडर सोयीस्कर वाटतो म्हणून मी तो वापरते आहे. 10 ते 15 मिनिटं हे मिश्रण फेटायचे आहे. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की लोणी कसे वेगळे झाले आहे. आता आपण हे लोणी व्यवस्थित एकत्र करून हळूहळू दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की किती लोणी तयार झाले आहे. अशा प्रकारे सगळे लोणी काढून घेतले आहे आणि हे लोणी थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याचा आंबटपणा निघून जाईल आणि त्याला कसलाही आंबट वास येणार नाही. हे वेगळे झालेले ताक तुम्ही प्यायला किंवा कढी बनवायला वापरू शकता. धुतलेले लोणी कढईमध्ये काढून घ्यायचे आहे आणि गॅस ऑन करून मंद आचेवर आपण याला ठेवून देऊया. बघा, हळूहळू लोणी वितळायला चालू झाले आहे. हे लोणी आधेमध्ये हलवत राहायचं आहे, सो हे कढईच्या तळाला लागणार नाही. लोणी वितळायला लागले की यावर बघा कसा फेस आलेला दिसतोय. हा फेस नॉर्मली येतोच. 5 ते 10 मिनिटं हे उकळू द्यावे. हळूहळू ह्यातली बेरी खाली सेटल होईल आणि क्लिअर तूप आपल्याला वरती दिसेल. तूप क्लिअर झाले की तुम्ही यात तुळशीची किंवा विड्याची पानेही टाकू शकता. ही पाने तूप रवाळ होण्यास मदत करतात. हलकासा पिवळा रंग आला की गॅस बंद करायचा आहे. हे तूप थोडा वेळ हलकेसे थंड होऊ द्यायचे आहे. आपलं तूप थंड झालेलं आहे. आपण आता हे काचेच्या एअरटाईट बरणीमध्ये गाळून घेत आहोत. माझ्याकडे काचेची बरणी होती म्हणून मी ती घेतली. तुम्ही स्टीलचा डब्बा पण घेऊ शकता. हे तूप तुम्ही 1-2 महिने आरामात रूम टेम्परेचरला स्टोअर करू शकता. अशा पद्धतीने तूप केल्यावर ह्याला कसलाही तेलकट वास येत नाही किंवा ते खराब होत नाही. बघा तर मग आपलं साजूक तूप तयार आहे आणि हे थंड झाल्यावर बघा किती दाणेदार दिसत आहे. अशा सिंपल रेसिपींसाठी मला फॉलो करायला विसरू नका आणि बघत राहा कल्चरल स्पाइस. थँक्यू.